हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आजचा आपला सरळ व्याजाचा तिसरा पाठ आज आपण कंटिन्यू करणार आहे. याच्या अगोदर आपले पहिला पाठ हा बेसिक लेक्चर वरती झालेला आहे. जे विद्यार्थी आज नवीन आलेले असेल युट्यूब चॅनल वरती किंवा ऍप वरती, त्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी पर्सेंटेज हे चॅप्टर करून घ्या. त्याच्यानंतर नफा आणि तोटा हे महत्वाचं चॅप्टर झालं आपलं. आणि तिसऱ्या नंबरवरती चॅप्टर घेऊन राहिलो आपण सरळ व्याज. तर सरळ व्याजचं पहिलं लेक्चर हे अति महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला बेसिक समजणार नाही होते, थोडं कमी केलं चालते म्हणा. चल, तर क्वेश्चन नंबर 11 दिलेला आहे आपल्याला. बघा, लक्ष आहे, 15,000 रकमेवर 3 वर्षामध्ये एकूण सरळ व्याज 5,400 होते, तर व्याजाचा दर किती? तर क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला काय काय मुद्दे दिलेले आहेत ते महत्वाचं आहे. चला, लक्ष आहे, तर 15,000 रक्कम दिलेली आहे आपल्याला, म्हणजेच मुद्दल दिलेली आहे. आणि या मुद्दलावर 3 वर्षामध्ये एकूण सरळ व्याज किती मिळून राहिलेला आहे? 5,400. काढायचं काय आपल्याला? व्याजाचा दर. तर मुद्दलावर येणारं व्याज आपला फॉर्मॅटच आहे, मुद्दलावर येणारं व्याज आहे की नाही, हाच फॉर्मॅट नेहमी यूज करायचा. मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते? RT%. किती असते? RT%. या फॉर्मॅटचा आपल्याला यूज करायचा आहे. आता बघा, मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला? 15,000 मुद्दल आहे आणि मुद्दलावर येणारं व्याज किती आहे? 5,400 बरोबर RT%. मग इथे आपल्याला टी ची किंमत दिलेली आहे. टी बरोबर किती? 3 वर्ष. म्हणजे आपण इथे लिहू शकतो 3R. आणि हे जे पर्सेंटेज दिलेले आहे, या पर्सेंटचे भागाकारामध्ये किती? 100. बरोबर आहे. चला, लक्ष द्या. आता इथे बघा, राईट साइड आणि लेफ्ट साइडला बघा, छेदामध्ये इथे 2 झिरो आहे आणि इथले 2 आपण झिरो काय करू? कॅन्सल करू. त्याच्यानंतर अंश आणि छेदामध्ये बघा, इथला 1 झिरो आणि इथला 1 झिरो कॅन्सल. बरोबर आहे. आता 3 ने 54 ला आपण भाग देऊ, किंवा तुम्ही असाही भाग देऊ शकता, 54 आणि 15 ला 3 ने निशेष भाग जाते. ठीक आहे. चला, असा उभा भाग देऊ आपण. 3 5 किती? 15. 5 चा भाग गेला. पुन्हा आपण इथे भाग देऊ आपण. 3 1 3 किंवा 18 चा सरळ भाग जातो. 18 3 किती? 54. ठीक आहे. आता बघा, इथे एक एक्स्ट्रा झिरो आहे, एक एक्स्ट्रा झिरो आपण इथे लावून टाकला, म्हणजे 180 डिवायडेड बाय 5. आणि इथे किती आहे? 3. आता या 3 ने आपण डायरेक्टली 180 या संख्येला भाग देऊ. ठीक आहे. लक्ष आहे बघा, 3 1 3 3 सक किती? 18. म्हणजे इथे किती येईल? 60. म्हणजे आपलं आर बरोबर किती येईल? आर बरोबर 60 भागेला किती? 5. ठीक आहे. पुन्हा आपण काय करू? भाग देऊ. मग आर बरोबर किती होईल? 60 भागाकारामध्ये किती आहे? 5. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल साइन 2 किती? 12. म्हणजेच किती? 12%. मग दर किती आलेला आहे आपला? 12%. ठीक आहे. ऑप्शन नंबर, चला इथे ऑप्शन बरोबर व्यवस्थित लिहायचं. किती? 12%. ऑप्शन दिलेलं नाही आपल्याला, चुकीचे ऑप्शन आहे. तर इथे ऑप्शन 12% टाकायचं. मग आपल्याला एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजेच कोणता? मुद्दल आणि मुद्दलावर येणारं व्याज किती असते? नेहमी RT%. किमती पुट करा, व्यवस्थित भाग द्या. 18 चा आपण आधी काय केलं? छेदामधील 2 झिरो राईट साइडचे आणि लेफ्ट साइडचे 2 झिरो कॅन्सल केले आपण. आता पक्षांतरच्या भानगडीत पडू नका, कारण आपली जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जेवढ्या लवकर तुम्ही फास्ट क्वेश्चन कराल सॉल्व, तेवढं अधिक महत्वाचं ठरेल. मग आपण इथले 2 झिरो, इथले झिरो, अंशातील 1 झिरो आणि छेदातील 1 झिरो कॅन्सल केला. 18 3 54. 18 चा भाग दिला आपण. ठीक आहे. 3 ने 54 ला भाग दिल्यानंतर किती? 18. 1 झिरो एक्स्ट्रा 180. 180 डिवायडेड बाय किती होते? म्हणजेच आपण 5 ने पुन्हा भाग दिला, किती? 60 भागेला 5. आणि 12 पंचे किती होते? 60. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय राहील? 12%. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 बघा, सिंपल क्वेश्चन आहे. ज्योतीने 1200 रुपये रक्कम उधार घेतले, व्याजाच्या स्वरूपात 432 रुपये दिले. जर व्याजाचा दर आणि एकूण वर्षाचा कालावधी हा समान असेल तर व्याज दर किती? चला, लक्ष आहे, इथे काय करायचं? आता बघा, व्याजाचा दर आणि एकूण वर्षाचा कालावधी हा कसा आहे? समान आहे की नाही? व्याजाचा दर आणि एकूण वर्षाचा कालावधी कसा आहे?
समान आहे, म्हणजे इथे आपल्याला स्पष्ट लिहिता येईल आर बरोबर किती टी. मग आर बरोबर टी असं जर लिहिलं असेल आपण तर आर आणि दर म्हणजे दर आणि मुदत हे काय समान आहे. मग आता फॉर्मेट बघा, फॉर्मेट आपलं एकदम क्लिअर आहे. काय असतो आपला फॉर्मेट? मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते? RT%. बरोबर आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे? इथे आपल्याला व्याज दर काढायचा आहे. ठीक आहे, चला किमती पुट करा या फॉर्मेट मध्ये. मुद्दल दिलेली आहे आपल्याला किती? 1200 रुपये आणि 1200 रुपयावरती येणारं व्याज किती आहे? 432. बरोबर. आता बघा, दर आणि आपल्याला जी मुदत दिलेली आहे, दर आणि मुदत यांचा कालावधी कसा आहे? सेम आहे की नाही? यांच्या किमती कशा आहेत? सेम आहे. म्हणजेच आपण या टीच्या ठिकाणी आर टाकू शकतो आणि या टीच्या ठिकाणी जर आपण आर टाकला तर इथे काय होईल? आरचा वर्ग आणि पर्सेंटेज जैसे ते. तर पर्सेंटचे आपण भागाकारामध्ये काय करू? 0 टाकून देऊ. चला लक्ष आहे. आता इथे बघा, छेदामध्ये इथले 2 0 आहे, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला सुद्धा काय 2 0 आहे, म्हणजे कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय होईल? 432 भागाकारामध्ये किती? 12. इथे तुम्ही डायरेक्टली भाग देऊ शकता. बघा कितीचा भाग जातो? डायरेक्टली 12 ने भाग दिला तरी चालते. 12 1 12 आणि 12 3 किती? 36. बरोबर आहे. आणि 43 मधून 36 गेले किती राहते? 7. 7वरती आपण 2 ठेवले 72 आणि 12 सगळं किती? 72. म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल आरचा वर्ग बरोबर किती? 36. आरचा वर्ग बरोबर किती? 36. पण आपल्याला फक्त दर पाहिजे, दरची किंमत पाहिजे. मग इथे दोन्ही बाजूचा काय घ्या? वर्गमूळ घ्या. ठीक आहे, इथं शॉर्टकट लिहू आपण, दोन्ही बाजूचा वर्गमूळ. आता दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतल्यानंतर इथे काय राहील? फक्त आर आणि वर्गमुळात 36 म्हणजे किती? 6%. ठीक आहे, सिंपल आहे का क्वेश्चन? अगदी सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे इथे आपल्याला आर बरोबर किती मिळाले? 6%. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. चला, सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं क्वेश्चन आपल्याला पुढे सॉल्व्ह होईल. बघा, खास म्हणजे या चॅप्टर मध्ये पर्सेंटेज हे पाठ पाहिजे आणि आपण 1 ते 24 पर्यंत पूर्ण पर्सेंटेज पाठ करून घेतलेले आहे. नेक्स्ट, चला या क्वेश्चन मध्ये थोडी मिस्टेक आहे. क्वेश्चन नंबर 14. 12,500 रुपये 4 वर्षामध्ये सरळ व्याज दराने 15,500 होते, तर व्याजाचा दर किती? आता इकडे ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला दिलेलं काय आणि काढायचं काय हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहे. बघा, एक तर सर आपल्याला 12,500 रुपये हे मुद्दल दिलेली आहे आणि मुद्दल 4 वर्षामध्ये किती होत आहे? 4 वर्षामध्ये सरळ व्याज दराने किती होत आहे? 15,500 रुपये होत आहे. याचा अर्थ आपल्याला 15,500 ही काय दिलेलं आहे? सरळ व्याज आहे की राशी दिलेली आहे? तर मुद्दलासोबत आपल्याला राशी दिलेली आहे. मग इथे लिहू आपण. बघा, राशी बरोबर किती आहे? 15,500. मुद्दल आपल्याला दिलेली आहे 12,500. मग आपल्याला नेहमी क्वेश्चन मध्ये जनरली व्याज, इंटरेस्ट याचं काम पडते, कारण इथे आपल्याला काढायचा आहे व्याजाचा दर. बरोबर आहे. मग व्याजाचा दर काढण्यासाठी आपल्याला इथं व्याज पाहिजे. मग आपण एक फॉर्मॅट शिकलो, राशी बरोबर किती असते? मुद्दल प्लस व्याज. म्हणजे राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार? व्याज मिळणार. मग आता इथे राशीमधून आपण मुद्दल मायनस करू, किती येईल? 3,000. ठीक आहे, 3,000 काय मिळालं आपल्याला? व्याज. सिंपल आहे. आता पुन्हा तोच पोर्शन आपला, सर मुद्दल 12,500, मुद्दलावर येणारं व्याज किती आहे? 3,000. बरोबर, RT% असते. मग RT%, टी ची किंमत दिलेली आहे आपल्याला 4, आर आपल्याला काढायचा आहे आणि पर्सेंटच्या भागाकारामध्ये किती? 2 0. आता फक्त आपल्याला इथे काटकूट करायचं आहे. बघा, छेदातील इथले 2 0 कॅन्सल आणि अंशातील इथले 2 0 कॅन्सल. 25 चा सरळ भाग देता येतो आपल्याला. बघा, 25 5 125. ठीक आहे, आणि इथे बघा 2 0 आहे ना, इथे 100 ला आपण 25 ने भाग देऊ. 25 चोक किती? 100. चला, काही डाऊट आहे? नाही. आता इथे बघा 30 गुणेला किती आहे? 4 आणि इकडे सुद्धा 4 आहे. मग इथले अंशातील 4 आणि इथले अंशातील 4 कॅन्सल होईल. बरोबर आहे. मग आता राहिलंच काय? 30 डिवायडेड बाय किती? 5 बरोबर किती? आर. ठीक आहे,
आणि 30 डिवायडेड बाय 5 म्हणजेच किती होईल 6%. म्हणजेच आपल्याला आर ची किंमत इथे किती मिळाली 6%. ठीक आहे, अगदी इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, फक्त प्रॅक्टिस तुमची चांगली झाली पाहिजे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल गणितावरती तेवढा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये फास्ट 30 सेकंदाच्या आत किंवा 1 मिनिटाच्या आतमध्ये येईल. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 15. 1 रुपयावर 60 वर्षाचे एकूण सरळ व्याज 9 रुपये प्राप्त होते, तर व्याजाचा दर किती? पुन्हा तेच मुद्दल दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, मुद्दल किती आहे 1 रुपया, त्याच्यानंतर वर्ष दिलेलं आहे, टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला किती 60 वर्ष. सरळ व्याज प्राप्त होऊन राहिला आपल्याला 9 रुपये, तर व्याजाचा दर किती? फॉर्मॅट आपला तोच आहे, मुद्दल मुद्दलावर येणार व्याज बरोबर किती असते RT%. बरोबर आहे. चला मग मुद्दल दिलेली आपल्याला 1 रुपया, 1 रुपयावरती येणार व्याज किती आहे 9 रुपये. मुद्दल मुद्दलावर येणार व्याज किती असते RT%. तर याच्यापैकी आपल्याला काय दिलेलं आहे 60, म्हणजे टाइम पिरियड दिलेला आहे, आर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, पर्सेंटचे भागाकारामध्ये किती 2 झिरो. लक्ष आहे बघा, अंशातील एक झिरो आणि छेदातील एक झिरो कॅन्सल करू आपण. त्याच्यानंतर इथे 6 ला आणि 10 ला भाग देऊ, 2 ने 2 3 6 आणि 2 5 किती 10. ठीक आहे, आता इथे अंशामध्ये 9 आहे, लेफ्ट साइडला राईट साइडला किती आहे 3. मग 3 ने आपण डायरेक्टली भाग देऊ शकतो, 3 1 3 आणि 3 त्रिक किती 9. ठीक आहे, आता हे छेदामध्ये जे 5 दिलेले आहे याचं करू आपण ट्रान्सफर. मग ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल 3 गुणिले 5 बरोबर किती 8. म्हणजेच इथे आपल्याला म्हणता येईल आपल्याला जो दर दिलेला आहे हा किती आहे 15%. किती आहे 15%. चला ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे, तर सरळ व्याज मध्ये आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर फॉर्म्युला, एक जनरली फॉर्म्युला आपण पाहिला, त्याच्यामध्ये व्याज बरोबर P गुणिले R गुणिले T डिवायडेड बाय 100. त्याच्यानंतर त्याच फॉर्म्युल्याला थोडं मॉडिफाईड केलं आपण आणि पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज. ठीक आहे, मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज हे नेहमी किती असते RT% एवढं असते. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर जर आपल्याला उदाहरणामध्ये पर्सेंटेज दिलेला आहे तर समजून जायचा क्वेश्चन आपला आणखी इझी झाला. अलग लक्षात, कारण पर्सेंटेज मध्ये आपण जेव्हा जसं फॉर एक्झाम्पल 10% दिलेलं असेल तर 10% अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये काय होते 1/10. तर छेदातील संख्या आपण नेहमी मुद्दल पकडतो आणि अंशातील संख्या ही नेहमी आपण वार्षिक व्याज पकडतो. ठीक आहे, तर या 3 गोष्टी आपण महत्वाच्या शिकलो. चला पुढे शिफ्ट होऊ आपण क्वेश्चन नंबर 16 कडे. सरळ व्याज दराने एक रक्कम 2 वर्षात 1062 रुपये होते आणि 3.5 वर्षात 1183.50 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? आता हा जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला अगदी सिंपल क्वेश्चन आहे. बघा लक्ष आहे, 2 वर्षामध्ये एक रक्कम किती होऊन राहिली, एक रक्कम 2 वर्षामध्ये होत आहे 1062 रुपये. 1062 3.5 वर्षामध्ये तीच रक्कम किती होत आहे 1183.50 रुपये. आहे की नाही? मग इथे आपल्याला काढायचा आहे व्याजाचा दर. आता व्याजाचा दर काढण्यासाठी आपला फॉर्मॅट तोच आहे, नवीन काहीच नाही. मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज आणि बरोबर किती असते RT%. मग इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला इथे मुद्दल दिलेली नाही, कारण एक रक्कम 2 वर्षामध्ये किती होऊन राहिलेली आहे इतकी. 3.5 वर्षात किती होत आहे 1183.50 रुपये. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त वर्ष आणि राशी दिलेली आहे आणि राशी किती वर्षाची दिलेली आहे. तर ही जी राशी आहे ही 2 वर्षाची राशी आहे. म्हणजे इथे काय आहे मुद्दलामध्ये 2 वर्षाचं व्याज ऍड आहे. बघा एक स्टार पॉइंट सांगतो मी तुम्हाला, 2 वर्षाची काय राशी दिलेली आहे आपल्याला, याचा अर्थ मुद्दलासोबत 2 वर्षाचं व्याज त्या रकमेमध्ये काय ऍड आहे. ठीक आहे, सेकंड गोष्ट 3.5 वर्षाची राशी दिलेली आहे, याचा अर्थ इथे सुद्धा 3.5 वर्षाचं व्याज आणि मुद्दल याच्यामध्ये काय ऍड आहे. मग आपल्याला फाइंड आउट करावं लागेल सगळ्यात आधी काय मुद्दल. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 वर्षाचं व्याज. आता कुठलाही एक स्टार पॉइंट पकडायचं, जर 2 वर्ष आणि 1062 रुपये ही राशी दिलेली असेल आपल्याला,
तर इथे 2 वर्षाचं व्याज किती आहे आलं ते 2 वर्षाचं जर तुम्ही व्याज काढलं तर समजून जायचं इथे आपल्याला मुद्दल पण मिळणार, टाइम पिरियड पण मिळणार 2 वर्ष, आणि 2 वर्षाचं काय मिळणार आपल्याला व्याज पण. चला लक्ष आहे. हा, तर इथे आधी काय करू आपण 2 वर्ष आणि 3.5 वर्ष, इथे किती वर्षाचा फरक आहे? 1.5 वर्षाचा फरक आहे. 1.5 वर्षाचा फरक म्हणजेच लिहितो मी इथे बघा 3/2 वर्ष. बरोबर आहे. आता या 1.5 वर्षामध्ये किती व्याज आलं, मग इथे डिफरन्स काढायचा आपल्याला सरळ. मग इथे आपण करू 1183.50 मधून आपल्याला कोणती संख्या मायनस करायची आहे? 1062. सॉल्व कराय 0.50 जायचे ते. ठीक आहे, 1 2 121.50. ठीक आहे. मग इथे आपण सरळ भाषेमध्ये लिहू शकतो सर जे 1.5 वर्षाचं व्याज आलेलं आहे ते किती आहे? 121.50 व्याज. किती वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचं. काय केलं आपण? एकदम सिंपल टेक्निकचा यूज केलेला आहे. 3.5 वर्ष आणि 2 वर्ष याच्यामध्ये किती वर्षाचा डिफरन्स आहे? 1.5 वर्षाचा डिफरन्स आहे. त्याच पद्धतीने आपण दोन्ही राशी मधला डिफरन्स घेतला म्हणजेच आपल्याला 1.5 वर्षाचं व्याज किती मिळालं? 121.50. पण आपल्याला ऍक्च्युली काय पाहिजे? 2 वर्षाचं व्याज. 2 वर्षाचंच व्याज का? कारण 2 वर्षाच्या राशीमधून जर आपण 2 वर्षाचं व्याज मायनस केलं तर काय मिळणार आपल्याला? सरळ मुद्दल मिळणार. व्याज पण 2 वर्षाचं प्राप्त होईल आणि टाइम पिरियड पण आपल्याला माहित पडेल 2 वर्ष. माहिती आहे आपण याच्यावरूनच बघा सॉल्व्ह करू. चला लक्ष द्या. इथे कॅल्क्युलेशन टफ होऊ शकते थोडे. बघा 3/2. ठीक आहे, इतके वर्ष. इतक्या वर्षाचं व्याज किती दिलेलं आहे आपल्याला? 121.50 रुपये. तर आपल्याला काढायचं काय? 2 वर्षाचं व्याज बरोबर किती? बरोबर आहे. चला लक्ष द्या. काय केले आपण माननी? 1.5 वर्षाचं व्याज इतकं, तर आपल्याला 2 वर्षाचं व्याज माहिती पाहिजे. चला कॅल्क्युलेशन बघा इथे कसे करतो मी. इथे 2 संख्येनंतर काय पॉइंट आहे, तर हा पॉइंट काढून घेतो. हा पॉइंट काढला आपण किती? 2 संख्येनंतर, आणि इथं एक्स्ट्रा 2 झिरो लावले. काही फरक पडला का? नाही. त्याच्यानंतर बघा 300/2. ठीक आहे, चला बाजूला आपण. आता इकडे बघा समोर कॅल्क्युलेशन करतो मी 300/2 किंवा मग डायरेक्टली लिहू आपण 300/2 म्हणजेच किती होईल? 150. ठीक आहे, काय केलं मी? 300/2 म्हणजे 150, म्हणजे 150 रेशोची किंमत 121 आणि हे 50. 2 रेशोची किंमत किती? ठीक आहे, 1 1 0 आपण कॅन्सल करून टाकू. ठीक आहे, आता 15 न सरळ 1215 निशेष भाग जाते. ठीक आहे, तर पाढी व्यवस्थित पाठ असेल तर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होते. बघा 15 1 15, 15 8 किती? 120. 121 मधून 120 मायनस केले 1 राहिले, एकावरती 5, 15, पुन्हा 15 1 15. काही डाऊट नाही. मग आता आपण क्रॉस मध्ये काय करतो? नेहमी मल्टिप्लिकेशन करतो. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 81 गुणिले 2 म्हणजेच किती होईल? 162 रुपये व्याज. मग हे व्याज किती आलं? 2 वर्षाचं व्याज आहे की नाही? मग आता 2 वर्षाचं व्याज माहित झालं. बघा आता 2 वर्षाची राशी आहे आपल्याकडे 1062 रुपये. 2 वर्षाचं व्याज माहित झालं 162 रुपये. मग आपल्याला मुद्दल मिळणार का? बिलकुल मिळणार. बघा 2 वर्षाची राशी 1062. इथे लक्ष द्या, हे दिलेली आहे आपल्याला 2 वर्षाची राशी. 2 वर्षाची राशी. 2 वर्षाच्या राशीमधून आपण 162 2 वर्षाचं व्याज काय करणार? मायनस करणार. म्हणजे इथे किती येईल? 0 0 आणि 9 म्हणजे 900 रुपये काय मिळाले आपल्याला? मुद्दल. ठीक आहे, 900 रुपये मुद्दल. 2 वर्षाचं व्याज किती आलं? बघा 2 वर्षाचं व्याज किती आलं? 162 रुपये. किती वर्षाचं? 2 वर्ष आहे की नाही? टाइम पिरियड पण माहित आहे 2 वर्ष. 2 वर्षाचं व्याज पण माहित आहे 162. 2 वर्षाच्या राशीमधून आपण 2 वर्षाचं व्याज मायनस केलं म्हणजे आपल्याला इथं ओरिजिनल मुद्दल सुद्धा मिळाली. किती? 900 रुपये. मग इथे आता आपल्याला सरळ क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. हा क्वेश्चन IMP वाला क्वेश्चन आहे आणि एवढा इझी पण नाही की सरळ सरळ आपल्याला न्यूमरल्स दिलेले आहे, नंबर्स दिलेले आहे, किमती पुट करा आणि सरळ उत्तर काढा. तर आपल्याला इथे 2 स्टेप 3 स्टेप व्हेरीफाईड करावं लागलं आहे की नाही? आधी आपल्याला 1.5 वर्षाचं व्याज काढलं आपण,
त्याच्यानंतर 2 वर्षाच्या व्याजामध्ये कन्वर्ट केलं, 2 वर्षाचं व्याज आपण 2 वर्षाच्या राशीमधून मायनस केलं, म्हणजे आपल्याला मुद्दल मिळाली. आणि इथपर्यंतच पोहोचायचं होतं आपल्याला, कारण फॉर्म्युला जर चेक केला तर इथे 2 वर्षाचं, इथे मुद्दल माहिती पाहिजे, इथं व्याज माहिती पाहिजे आणि टाइम पिरियड माहिती पाहिजे. चल आता किमती पुट करायची आपल्याला. मुद्दल किती आहे? 900 रुपयावर येणारं व्याज किती आहे? 162 रुपये. पण 162 रुपये किती वर्षाचं व्याज आहे? 2 वर्षाचं. मग इथं आर काढायचं आपल्याला आणि डिवायडेड बाय म्हणजे किती? पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेजचे 100. बघा लक्ष इकडे राईट साइड आणि लेफ्ट साइडला बघा छेदामध्ये 2 झिरो आहे, डायरेक्टली आपण कॅन्सल करू. 2 ने आपण अंशामध्ये भाग देऊ, तिकडे बे एक बे, बे आठी 16 आणि इथं पुन्हा बे एक बे, 81 चा भाग गेला. मग 81 भागेला 9 म्हणजेच किती? 9 9 81 म्हणजे 9%. मग आर बरोबर किती आलं आपलं उत्तर? 9%. ठीक आहे, तर ह्या स्टेप आहे. आता इथे फास्ट क्वेश्चन आपल्याला करता येणार नाही या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, कारण याच्यापेक्षा इझी मेथड नाही आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्नही नका करू, कारण ते भेटणार नाही. कारण इथे ह्या ज्या स्टेप दिलेल्या ह्या स्टेप वाईजच जावं लागेल आपल्याला, दुसरा पर्याय नाही. तर आर ची किंमत किती आली आपली? 9%. बघा पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 17 कडे. नेक्स्ट, एक रक्कम सरळ व्याज दराने 2 वर्षात किती होत आहे? 2520 होते आणि 5 वर्षात 2700 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? सेम आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, जसा आधीचा प्रॉब्लेम आहे तसाच हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला दिलेलं काय आधी लिहून घेऊ आपण. 2 वर्षाची काय दिलेली आहे आपल्याला? राशी किती? 2520. त्याच्यानंतर 5 वर्ष आणि 5 वर्षाची राशी आहे आपल्याकडे किती आहे? 2700 रुपये. मग इथं लिहायचं 2700 रुपये, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे डिफरन्स घ्यायचा आपल्याला. किती वर्षाचा डिफरन्स येईल? 3 वर्षाचा डिफरन्स. राशी मधलाही डिफरन्स घ्या म्हणजे आपल्याला तितक्या वर्षाचं व्याज मिळेल, आहे की नाही. म्हणजेच किती येईल? 80. किती येईल? 180. ठीक आहे, 180 काय आलं? व्याज. किती वर्षाचं व्याज आहे? 3 वर्षाचं. काय केलं आपण? 2700 मधून 2520 मायनस केले, बरोबर आहे. म्हणजेच उत्तर किती येईल आपलं? 180. म्हणजे इथे आपल्याला 3 वर्षाचं सरळ व्याज मिळालं. 3 वर्षाचं व्याज किती मिळालं आपल्याला? 180. पण आपल्याला सेकंड स्टेप काय माहिती पाहिजे? की इथं मुद्दल माहिती पाहिजे. जर आपल्याला व्याजाचा दर काढायचा असेल, मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते? 80% असते. किती? 80%. महत्वाचा इथं आपल्याला मुद्दल. मग मला सांगा, 2 वर्षाची राशी दिलेली आहे. मग या 2 वर्षाच्या राशीमधून 2 वर्षाचं व्याज जर मायनस केलं आपण तर काय मिळणार आपल्याला? पहिले तर 2 वर्षाचं व्याज पण मिळणार आपल्याला, त्याच्यानंतर मुद्दल पण मिळणार. ठीक आहे, आणि टाइम पिरियड तर मिळणारच आपल्याला 2 वर्ष. आता महत्वाचं आहे की 2 वर्षाचं व्याज कसं काढायचं. तर 2 वर्षाचं व्याज काढण्यासाठी आधीच आपण 3 वर्षाचं व्याज काढलं. किती? 180. मग इथे सरळ कॅल्क्युलेट करायचं आहे. 3 वर्षाचं व्याज बरोबर किती? 180 रुपये. तर 2 वर्षाचं व्याज किती? तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण आधीच्या चॅप्टर पासूनच शिकून राहिलो. बघा सरळ भाग जातो इथे कितीचा? 3चा. 3 एक 3, 3 सक 18 म्हणजे 60. आणि 60 गुणिले 2 म्हणजेच किती होईल? 120. क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय केला, 120 रुपये व्याज. किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचं. मग आता 2 वर्षाचं व्याज तुम्ही काय करा? मायनस करा. कशामधून? बघा 2 वर्षाच्या राशीमधून. 2520 मधून आपण 120 मायनस केले, किती येईल? 2400 रुपये. किती येईल? 2400 रुपये. 120 मायनस करू आपण म्हणजे इथे उत्तर येईल आपलं 2400. मग 2400 काय आला? आपला मुद्दल. ठीक आहे, आता सरळ आपल्याला किमती पुट करायच्या आहे. काय किमती पुट करायच्या आहे? हा, मुद्दल, त्याच्यानंतर व्याज, ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम, त्याच्यानंतर दर काढा. चला लक्ष आहे, मुद्दल आली आपली 2400 रुपये. 2400 रुपयावरती व्याज किती? 120 रुपये. किती वर्षाचं? 2 वर्षाचं. मग 120 रुपये व्याज आलं. किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं. दर काढायचा आपल्याला आणि पर्सेंटेजचे भागाकारामध्ये काय टाकू आपण? 2 झिरो. लक्ष आहे. हा, बघा इथे आपण छेदातील 2 झिरो डायरेक्टली कॅन्सल करू
आणि इकडे सुद्धा लेफ्ट साईडचे छेदातील 2 झिरो कॅन्सल. मग आता राहिलंच काय बघा 120 खाली 24 आहे आणि इकडे 2 आहे. 2 ने आपण सरळ भाग देऊ किंवा असाही उभाही भाग देऊ शकता तुम्ही. आता जसं कॅल्क्युलेशन तुम्हाला इझी जाईल त्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन करा. फक्त कॅल्क्युलेशन करताना कॅल्क्युलेशनची पद्धत ही गणितीय प्रक्रियेनुसारच असायला पाहिजे, तेव्हाच तुमचं उत्तर काही करेक्ट येईल. चला लक्ष आहे, बे एक बे आणि बे सक किती 12 म्हणजे किती आलं 60. मग इथे लिहू आपण 60 डिवायडेड बाय किती 24 बरोबर किती आर. पुन्हा इथे भाग जातो का? बिलकुल जातो. हा लक्ष द्या, 6 एक 6 6 चौक किती 24 बरोबर आहे. म्हणजेच 10 भागेला किती 4 बरोबर किती आर. म्हणजे इथं सरळ उत्तर किती येईल 2.5%. मग 2.5% ऑप्शनला दिलेला आहे का आपल्याला? तर ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आहे की नाही. 10/4 म्हणजेच किती होईल 2.5% म्हणजे 2.5% बरोबर किती आर. तर या टाईपचे क्वेश्चन आपल्याला पटकन यायला पाहिजे. ठीक आहे, तर अशाच टाईपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर हा 17. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 18 कडे. 1700 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज आणि 1500 रुपयावर 3 वर्षाचे सरळ व्याज यामधील फरक किती आहे? 30 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? आता हा क्वेश्चन आपल्याला इझिली सॉल्व आउट करता येतो. बघा डायरेक्टली सांगितला तरी येतो. 17 3 किती होते 51. ठीक आहे, आता इथे मी 2 झिरो कॅन्सल करून राहिलो. 2 झिरो कॅन्सल का बरं करत आहोत आपण? कारण पर्सेंटेजचे छेदामध्ये नेहमी छेदामध्ये काय असते नेहमी 2 झिरो असते, त्याच्यामुळे 15 3 किती होते 45. मग इथे सुद्धा छेदातील 2 झिरो काय केले आपण कॅन्सल केले. आता 51 आणि 45 चा जो डिफरन्स घेतला आपल्याला आणि तो ओरिजिनल डिफरन्स किती आहे 30. मग इथे डिफरन्स कितीचा होईल 6 बरोबर किती होईल 30. म्हणजे इथे एका रेशोची किती किंमत येईल 5. समजून राहिलं का? हा म्हणजे इथं आपला सरळ उत्तर किती पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे, म्हणजे उत्तर किती येईल 5%. एवढ्या इझिली स्टेप केले आपण. काय केलं आधी आपण 1700 गुणिला 3 केले. 1700 गुणिला 3 म्हणजे किती 51 बरोबर आहे. आता 1700 ला 2 झिरो लागून आहे आणि छेदामध्ये किती येणार आहे पर्सेंटेजचे 2 झिरो, म्हणजे आपण जागेवरती अंश आणि छेदातील 2 झिरो कॅन्सल केले. ठीक आहे, फॉर्मॅट नुसार सुद्धा जाऊ आपण त्याही पद्धतीनं, पण डायरेक्टली क्वेश्चन कसा करायचा ते सांगत आहोत. इथे तेच केलं आपण 15 गुणिला 3 म्हणजे किती 15 3 45 आणि अंश आणि छेदातील 2 झिरो कॅन्सल. छेदामधले 2 झिरो कॅन्सल काय करणार आहे? कारण एक फॉर्मॅट लिहिताना बघा आपण नेहमी लिहितो व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत डिवायडेड बाय किती 100. मी तेच करण्याचा प्रयत्न केला. इथे बघा पी आणि आर मुद्दल आणि दर त्याच्यानंतर काय वर्ष यांचा गुणाकार आहे. इथे फोकस करा या सूत्रावरती. काय दिलेलं आहे मुद्दल दर आणि वर्षाचा गुणाकार. मग मी तेच केलं. इथे काय दिलेलं आहे आपल्याला 1700 मुद्दल दिलेली आहे म्हणजे पी दिलेला आहे. 3 वर्ष काय दिलेलं आहे आपल्याला मुदत म्हणजे टी ची किंमत दिलेली आहे. मग पी आणि टी चा गुणाकार केला मी किती होते 1700 गुणिला 3 म्हणजे किती 5100 5100 आणि 5100 डिवायडेड बाय किती आहे 100. मग डायरेक्ट लिहिता इथे मला 51 बरोबर आहे. सेम पद्धतीने आपण काय दिलेलं आहे सेकंड एक मुद्दल दिलेली आहे आणि 3 वर्ष. मग मुद्दल दर आणि टाइम पिरियड यांचा नेहमी गुणाकार असतो हे फोकस मध्ये ठेवायचं. ठीक आहे, मुद्दल दर आणि टाइम पिरियड नेहमी गुणाकार. मग इथे मी काय केलेलं आहे मुद्दल दिलेली आहे आपल्याला आणि वर्ष दिलेलं आहे की नाही. मग मुद्दल आणि 3 वर्ष यांचा केला गुणाकार आपण 15 3 किती 45 आणि 45 वर 2 झिरो. त्याच्यानंतर छेदामध्ये बघा 2 झिरो आहे तर अंशातील 2 झिरो आणि छेदातील 2 झिरो काय होईल कॅन्सल. म्हणजे इथे डायरेक्ट लिहिले आपण 45 आणि हा ओरिजिनल फरक किती दिलेला आहे आपल्याला बघा इथं फरक दिलेला आहे किती 30. म्हणजे आपल्याला 51 आणि 45 चा फरक 30 म्हणजे 6 रेशोची किंमत किती 30 तर एका रेशोची किंमत किती होईल 5. म्हणजे आपल्याला इथं दर सांगता येईल किती आर बरोबर 5%. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. आता फॉर्म्युला चला इथं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता फॉर्म्युल्यामध्ये टाकला तरी उत्तर तेवढंच येते किती 5%. पण थोडा वेळ लागेल आहे की नाही. जो क्वेश्चन आपण 30 सेकंदामध्ये किंवा 30 सेकंदाच्या आतमध्ये सॉल्व्ह करून राहिलो त्याला इथे काय लागेल थोडा जास्त वेळ लागेल जर फॉर्मॅट नुसार गेले तर. बघा लक्ष आहे. हा चला मुद्दल किती दिलेली आहे आपल्याला 1700
दर आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर टी किती दिलेलं आहे 3 वर्ष डिवायडेड बाय किती 100 आहे की नाही. म्हणजे 1700 रुपयावरती 8% दराने 3 वर्षाचा आपण हे व्याज काढलं. ठीक आहे, हे व्याज झालं आपलं सुरुवातीचं. त्याच्यानंतर नंतरचं व्याज 1500 रुपयावरती दर सेम आहे इथं 8%, वर्ष सुद्धा सेम आहे इथं दिलेलं आहे 3 वर्ष डिवायडेड बाय किती 100. मग हे व्याज आणि हे व्याज याच्यामधील ओरिजिनल फरक किती जा दिलेला आहे आपल्याला 30 रुपये. मग इथं लिहिता येतील आपल्याला 30 रुपये. पुन्हा तेच होईल 0 0 कॅन्सल, इकडे सुद्धा काय होईल कॅन्सल, अंश आणि छेदातील 2 0 कॅन्सल. 17 3 किती 51 आर मायनस 15 3 किती 45 आणि मल्टिप्लाय काय आर बरोबर किती होईल 30 रुपये. 51 आर मधून 45 आर मायनस करून द्या म्हणजे किती होईल 6 आर. मग 6 आर बरोबर किती होईल 30. आणि 6 ने जर निशेष भाग दिला आपण लेफ्ट राईट साईडला 6 1 6 आणि 6 पंचे किती 30, म्हणजे इथं आपल्याला आर बरोबर किती मिळाले 5%. ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला फॉर्म्युला न लिहिता सुद्धा आपल्या माइंड मध्ये चालल्या पाहिजे. म्हणजे जेवढ्या गोष्टी तुमच्या माइंड मध्ये चालेल तेवढे क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायला जास्त वेळ मिळणार एक्झाम मध्ये. ठीक आहे, चला हा क्वेश्चन नंबर 18 दोन्ही पद्धतीने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 19 कडे. आता हा क्वेश्चन ट्राय करा. ठीक आहे, या टाइपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. ठीक आहे, आयएमपी क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये नेहमी अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. चला, एक रक्कम 3 वर्षात 850 रुपये होते. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला एक मुद्दल आहे, ती मुद्दल किती होऊन राहिली 3 वर्षात 850, म्हणजे 3 वर्षाची आपल्याला राशी इथे दिलेली आहे. पुढे आणि 6 वर्षात 1000 रुपये होते आणि 6 वर्षाची राशी दिलेली आहे आपल्याला किती 1000 रुपये. मग इथे आपण सरळ आपल्या भाषेत लिहायचं 3 वर्षाची काय राशी किती आहे 850 रुपये. 6 वर्षाची राशी दिलेली आहे आपल्याला किती 1000 रुपये. बरोबर आहे. आता इथे काहीच करायचं नाही बघा, लक्ष इकडे. हा, कितीचा डिफरन्स आहे वर्षामध्ये 3 वर्षाचा. मग सरळ आपल्याला काय मिळणार 3 वर्षाचं व्याज. मग 1000 आणि 850 याच्यामध्ये किती 250 रुपयाचा डिफरन्स आहे. म्हणजे 3 वर्षाचं व्याज किती आलं 250 रुपये. मग ऑलरेडी आपल्याला 3 वर्षाची काय दिलेली आहे राशीच दिलेली आहे आणि आपण डायरेक्टली डिफरन्स घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला 3 वर्षाचं व्याज मिळालं. ठीक आहे, म्हणजे आता इथं आपल्याला एक स्टेप कमी करण्याची गरज आहे. ऑलरेडी 3 वर्षाचं व्याज आलेलं आहे, 3 वर्षाची राशी दिलेली आहे. मग 3 वर्षाच्या राशीमधून 3 वर्षाचा आपण व्याज मायनस करू, किती येईल 600 रुपये. बघा, मग आपल्याला 3 वर्षाचं व्याज काढून घेऊ. ऑलरेडी 3 वर्षाचं व्याज आलं आपल्याकडे. मुद्दल, मग मुद्दल किती होईल तर मुद्दल 3 वर्षाचं काय दिलेलं आपल्याला राशी किती आहे 850. इथून काय मायनस करायचं आपल्याला 3 वर्षाचं व्याज किती 250 रुपये, किती येईल 600 रुपये मुद्दल. काय डाऊट इथे नाही. आता व्याजाचा दर काढायचा आहे, फॉर्मॅट तोच आहे आपला, मुद्दलावर येणारं व्याज. सर इथे मुद्दल दिलेली आहे आपल्याला 600, मुद्दलावर येणारं व्याज किती आहे 250 रुपये, पण किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा. ठीक आहे, मग इथे आपण इक्वल मध्ये किती वर्ष टाकू 3 वर्ष दर काढायचा आहे आणि पर्सेंटेजच्या भागाकारामध्ये किती 2 0. 1 1 0 काय होईल कॅन्सल होईल. 5 ने भाग जातो का, किंवा आपण काय करू इकडले 2 0 बघा लक्ष द्या 250 आहे की नाही. मुद्दल 600 रुपये आणि मुद्दलावर येणारं व्याज किती आलं होतं आपलं 250 रुपये. तर तुम्ही तुमच्या मनानं जसं तुम्हाला सॉल्व्ह करता येते गणितीय प्रक्रियेने तसं सॉल्व्ह करा. बघा इथले छेदामधले 2 0 राईट साईडचे आणि लेफ्ट साईडचे 2 0 मी काय करतो कॅन्सल. ठीक आहे, आणि पुढच्या स्टेप मध्ये आपण 3 ला भागाकारामध्ये टाकू. बघा लक्ष आहे. म्हणजे इथे पुढच्या स्टेप मध्ये बघा 250. ठीक आहे, 3चं पक्षांतर करू आपण काय होईल 6 गुणिले 3 बरोबर किती 8. भाग जातो का बिलकुल भाग जातो, कितीने 2 ने भाग जातो. 2 3 किती 6 आणि इथे भाग दिलेला 2 पंचे किती
25 पाचा किती होते 125 आणि डिवायडेड बाय मध्ये किती 3 गुणिला 3 म्हणजेच किती 9. तर इथे आर बरोबर किती होईल 125 डिवायडेड बाय 9. तर इथे ऑप्शन तर आपल्याला दिसत नाही, पुन्हा चेक करून घेऊ आपण. काय दिलेलं होतं 3 वर्षाची राशी 850, 6 वर्षाची राशी किती 1000 रुपये. डिफरन्स घेतला आपण 3 वर्ष आणि 3 वर्षाचं व्याज काढलं आपण किती 250 रुपये. बरोबर आहे. हा इथे थोडी मिस्टेक झाली आपली. किती येईल 150 रुपये. चला इथे थोडा इथे 150 करा. त्याच्यानंतर मुद्दल किती येईल आपली 700 रुपये. मुद्दल किती आली आपली 700. हा इथे थोडी मिस्टेक झाली होती, ते रिचेक करा. मग 700 रुपयावरती व्याज किती आलं आपलं आहे की नाही 150 रुपये. किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा. मग 3 वर्ष बरोबर किती आहे पर्सेंटेज भागाकारामध्ये 100. ठीक आहे. चला मग इथे काय होईल छेदातील हे 2 झिरो कॅन्सल, अंशातील हे 2 झिरो कॅन्सल. 3 न भाग जातो का डायरेक्टली भाग देऊ शकता. 3 1 3 3 5 15 म्हणजेच किती येईल 50. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 50 डिवायडेड बाय किती 7 बरोबर किती येईल आर. ते सॉल्व्ह करू शकतो आपण आहे ना. 7 49 7.1/7% बरोबर काय होईल आर ची किंमत. ठीक आहे. तर ऑप्शन आपल्याला दिसते का 7.1/7%. ठीक आहे. इथं लिहायचं 7.1/7% बरोबर किती आर ची किंमत. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर. ठीक आहे. ऑप्शन आपल्याला चुकीचे दिलेले आहे 7.1/7%. ठीक आहे. तर या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. आता क्वेश्चन नंबर 20 हा एक सोडून घेऊ आपण. ठीक आहे. किंवा तुम्ही होमवर्क म्हणून जरी करून आणला तरी चालेल. तर हा तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन. ठीक आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करू सरळ व्याज. क्वेश्चन नंबर 20 घरून करून आणायचा. 21 हा सुद्धा बघा. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे, ट्राय करा. त्याच्यानंतर क्वेश्चन 22 हा क्वेश्चन नंबर 22 बघायचा. ठीक आहे. इझी क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23 हा सुद्धा क्वेश्चन इझी आहे. क्वेश्चन नंबर 24. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबू. क्वेश्चन नंबर 24 पर्यंत भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. टिल गुड डे गुड बाय. धन्यवाद.